नमस्कार, MPSC ऑट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही कंबाईन मेन्सची तयारी करत असाल, आता 29 जूनला कंबाईन मेन्स आहे, त्यानंतर ग्रुप सी मेन्स पण सप्टेंबरमध्ये आहे, किंवा तुम्ही जर डिपार्टमेंट PSI एक्साइजला असाल किंवा डिपार्टमेंट ASOला असाल तर तुम्हाला इंग्लिश आहेच आणि इंग्लिश म्हणलं तर व्होकॅब्युलरी आलंच। आणि तुम्ही इंग्लिशसाठी महाराष्ट्रातला कुठलाही 4 ते 5 हजाराचा जरी क्लास केला तरी तुम्हाला त्या क्लासमध्ये ते इंग्लिश व्होकॅब पाठ करून घेत नाहीत, फक्त झेरॉक्स मारून देतात, झेरॉक्स पाठ करा, नाही तर तुम्हाला काय करायचं तर करा, ते मोकळे होतात। ग्रामर शिकून ते मोकळे होतात, व्होकॅब्युलरी तुम्हालाच पाठ करावं लागते। मात्र आपण त्यासाठी रामबाण उपाय घेऊन आलेलो आहेत। प्रत्येक व्होकॅब्युलरी आपण 4 PDF बनवलेले आहेत, वन वर्डची एक, सिनोनिमची एक, अँटोनिम सिनोनिमची एक, कन्फ्यूज वर्डची एक आणि इडियम फ्रेजेसची एक, आणि संपूर्ण आपण व्होकॅब्युलरी ही स्टँडर्ड बुक SP बक्षी आणि पालनसुरी हे स्टँडर्ड बुक वापरलेले आहेत। आणि जागोजाग त्यामध्ये असं आपण MPSCचे PYQ त्यामध्ये काय केलेले तिथले तिथंच ॲड केलेले आहेत। हे असे PYQ आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि प्रत्येक शब्द आपण ट्रिक्सनुसार पाठ करून घेतलेला आहे। ही PDF तुमच्यासाठी भन्नाट असा एकदम खतरनाक रामबाण उपाय ठरणार आहे। ही PDF जर तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। कोणता? 84 21 90 83 84। तसेच तुम्हाला आणखी डेमो पाहायचा असेल तर याच नावाने MPSC ऑट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करू शकता। आता मी तुम्हाला थोडासा डेमो इथे दाखवतो। तर हे आहे बघा कन्फ्यूज वर्ड, कन्फ्यूज वर्डचा तुम्हाला डेमो दाखवतो। तर बघा कन्फ्यूज वर्ड काय आहे, साईट आणि साईट हे 3 मध्ये तुम्हाला कन्फ्यूज होतं। तर हे 3 कन्फ्यूज वर्ड आहेत। तर या साईटचा अर्थ काय होतो, पहिले जे साईट आहे या साईटचा अर्थ होतो कोट, म्हणजे एखादं उदाहरण देणे। या साईटचा अर्थ होतो कोट किंवा उदाहरण। तर याचं एक्झाम्पल काय आहे पालनसुरीमध्ये, ही साईट्स मेनी एक्झाम्पल्स टू सपोर्ट हिज आर्ग्युमेंट, म्हणजे तो त्याचं म्हणणं मांडण्यासाठी त्याने त्याचं काय केलं, त्याचं आर्ग्युमेंट त्याचं म्हणणं मांडण्यासाठी त्याने अनेक उदाहरणं दिले, अनेक उदाहरणं काय केले दिले। तर आता दुसरा जो साईट आहे त्या साईटचा अर्थ होतो प्लेस फॉर बिल्डिंग। दुसरा जो साईट आहे त्याचा अर्थ होतो प्लेस ऑफ बिल्डिंग, म्हणजे बांधकामाची जागा। तर या साईटची आपण ट्रिक्स केलेली, हा साईटला ट्रिक्सनुसार लक्षात ठेवलेला आहे, मग या साईटसाठी ट्रिक करायची गरज नाही। एक जर तुम्हाला एक साईटचा अर्थ जर तुम्हाला माहीत असेल तर दुसरा साईटचा अर्थ हे ऑटोमॅटिक मिळून जातो, त्यासाठी ट्रिक्सची गरज पडत नाही। तर आपण SIT वाल्या साईटची ट्रिक्स केलेली, SITE या साईटची ट्रिक्स आपण केलेली। SITE या साईटचा अर्थ होतो प्लेस फॉर बिल्डिंग, म्हणजे बांधकामाची जागा। तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की सीतेसाठी, हे बघा सीते, SITEला आपण सीते म्हणायचं, सीते, हे बघा SITE याचा अर्थ होतो सीते, म्हणजे सीते म्हणजे सीता, असं सीते किंवा सीता। तर सीतेसाठी घर बांधायला रामाने जागा घेतली। और दुसरी ट्रिक्स काय की सीतेराम मंदिरासाठी सरकारने जागा उपलब्ध करून, बरोबर। आता अयोध्येमध्ये सीताराम मंदिर स्थापन होत आहे, ओके, अयोध्येमध्ये सीताराम मंदिर बांधलं जात आहे। तर सीतारामला आपण सीतेराम म्हणायचं, काय म्हणायचं, सीतेराम। तर सीतेराम मंदिर बांधण्यासाठी सरकारने जागा दिलेली आहे, अशी आपण ट्रिक्स लक्षात ठेवायची। काय म्हणायचं, सीतेराम, सीतारामला आपण काय म्हणायचं, सीतेराम। सीतेराम मंदिर बांधण्यासाठी भारत सरकारने अयोध्येमध्ये जागा उपलब्ध करून दिलेली आहे। तर असं लक्षात ठेवू शकता। आणि हा जो साईट आहे SIGST या साईटचा अर्थ होतो दृश्य, व्हिजन, दृश्य आणि व्हिजन। तर हे लगेच कळून जातं कारण याची स्पेलिंग थोडी वेगळी आणि 5 अक्षरी आहे, दृश्य व्हिजन। द साईट ऑफ वुमन इन्स्पायर्ड हिम टू कर्व ब्युटिफुल पिक्चर। तर हे दृश्य, याचा अर्थ दृश्य होतो। तर आता यावर आलेला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पहा। यावर आलेला क्वेश्चन काय, इट इज अ व्हेरी स्पेशियस, रिकामी जागा फॉर कन्स्ट्रक्टिंग अ नर्सिंग होम। बघा आता वाक्याच्या अर्थाहून इथे कोणता साईट बसेल हे तुम्हाला ओळखायचं आहे। ASO 2023ला हा प्रश्न आला होता। वाक्याचा अर्थ काय आहे त्यावरून तुम्हाला हा साईट बसेल रिकामी जागेत, हा साईट बसेल, हा साईट बसेल का, हा सीट, हा तर एकदम लॉजिक आहे, सीट आहे, याचा अर्थ सीट होतो, हा काय बसत नाही तिथे।
तर ह्यात पहिल्या 3 पैकी कोणता साईट तिथे बसेल हे विचारलं आहे. तर हा साईटचा पण काय हे नाही, ह्या साईटचा अर्थ दृश्य होतो. आपण पाहिले फाईट ह्या 2 साईटमध्ये, तर ह्या 2 साईटपैकी कोणता शब्द बसेल तुम्हाला इथे त्या रिकाम्या जागेत भरायचं आहे. तर आपण ट्रिक्स पाहिलेले. वाक्याच्या अर्थावरून काहीतरी बांधायचं बघा, कन्स्ट्रक्शन करायचं बघा वाक्याचा. इट इज व्हेरी स्पेशियस म्हणजे एकदम चांगली, ही खूप स्पेशियस आणि काय म्हणू आपण मोकेची ठिकाण आहे, मोकेची जागा आहे. फॉर कन्स्ट्रक्टिंग अ नर्सिंग होम म्हणजे घर बांधायचं आहे. तर ते घर बांधण्यासाठी काय पाहिजे, घर बांधण्यासाठी जागा पाहिजे, बरोबर आहे, जागा. मग या साईडचा अर्थ काय होतो, उदाहरण पाहिलं आपण. ह्या साईडचा अर्थ उदाहरण. मग घर बांधण्यासाठी उदाहरण पाहिजे का जागा पाहिजे, तर घर बांधण्यासाठी जागा पाहिजे. मग जागेचा अर्थ काय, हे साईडचा अर्थ होतो जागा, कारण आपण ट्रिक्सनुसार पाहिले. ट्रिक्सनुसार आपण इथं पाहिले की सीतेराम याची ट्रिक्स काय केलेली आपण, सीतेराम मंदिर बांधण्यासाठी सरकारने जागा उपलब्ध करून दिली. सीतेराम, हे बघा सीतेराममध्ये जे SITEचा अर्थ होतो जागा. मग इथे रिकाम्या जागात कोणता ऑप्शन बसेल, तर SIT वाला ऑप्शन बसेल. ओके, बघा अशी आपण PDF ची रचना केलेली आहे. म्हणजे तो पालनसुरीमधून हे आपण घेतलेलं आहे आणि साईट, आणि त्यावरच आलेला एक PYQ कधी विचारलेला आहे, तो 113ला विचारलेला आहे, तो आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर बघा सेन्सर, हे बघा सेन्सर, आणि सेन्सर आपण संपूर्ण ट्रिक्सनुसार पाहिलेला आहे. सेन्सर आपण ट्रिक्सनुसार पाहिलेलं आहे आणि त्यावरच आयोगाने कधी कधी आणि कसे प्रश्न विचारले ते पण आपण तिथे घेतलेले. हे बघा राज्यसेवा 16 आणि STI 13. म्हणजे अशी एकदम खतरनाक PDF ची रचना मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही, म्हणजे नाही, कुठेच मिळणार नाही तुम्हाला मार्केटमध्ये अशी रचना. ट्रिक्स आणि त्यावर आलेले PYQ एकाखाली एक असे कुठंच भेटणार नाहीत. म्हणजे राज्यसेवा 16ला आला होता, त्यानंतर लगेच STI 13ला आला होता, असं तिथंच तुम्हाला खाली मिळणार नाही. STI 13ला आलेला PYQ हा तुम्हाला पार दुसरीकडे मिळणार, लगेच त्याच्या खाली मिळणार नाही. अशी रचना तुम्हाला कुठेच मिळणार नाही, गॅरंटीन सांगतो की अशी रचना तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि असं ट्रिक्स तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आता बघा ह्या सेन्सरचा अर्थ होतो इन्सेन्स व्हेसल्स. बघा या सेन्सरचा अर्थ काय होतो, इन्सेन्स व्हेसल म्हणजे धूपदानी. ओके, या सेन्सरचा अर्थ होतो इन्सेन्स व्हेसल, धूपदानी. सी प्लेस्ड अ ब्युटिफुल सेन्सर नियर द अल्टार. ओके, सी प्लेस्ड ब्युटिफुल सेन्सर नियर द अल्टार. अल्टारचा अर्थ होतो धार्मिक स्थळ, धार्मिक ठिकाण. तर ह्या सेन्सरचा अर्थ होतो धूपदानी. बघा म्हणजे आपण ती उदबत्ती वगैरे जे ते लावतो त्याच्यात धूप वगैरे, त्याला म्हणतात सेन्सर. ओके, आणि ह्या दुसऱ्या सेन्सरचा अर्थ होतो एक्झामिनर ऑफ प्लेस फील्ड. उदाहरणार्थ सेन्सर बोर्ड, दिल्लीचं सेन्सर बोर्ड. प्रत्येक मूव्हीला जो बोर्ड परवानगी देतो त्या बोर्डला म्हणतात सेन्सर बोर्ड. म्हणजे कुठलीही मूव्ही जर थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायच्या अगोदर सेन्सर बोर्ड तिचं चेक करतो, त्या मूव्हीमध्ये काही सेक्शुअल कंटेंट आहे वगैरे किंवा काही धार्मिक तेढ करणारा मुद्दा आहे का वगैरे, असं जर असेल तर सेन्सर बोर्ड तो हटवायला लावतो. तर तो सगळा सेन्सर बोर्ड पाहत असतो कुठले, आणि सेन्सर बोर्डाने संपूर्ण परमिशन दिली त्या मूव्हीत काही नसेल तरच ती मूव्ही थिएटरमध्ये प्रदर्शित होत असते. तर ह्या सेन्सरवर प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. तर हा सेन्सर आपण कसं ट्रिक्सनुसार हा सेन्सर कसा लक्षात ठेवलेला पहा. तर हे बघा चोर मचाए शोर अशी ही मूव्ही आहे. बघा चोर मचाए शोर नावाची मूव्ही आहे. तर चोर मचाए शोर मूव्हीला सेन्सर बोर्डाने परवानगी दिली. चोर मचाए शोर, बघा चोर मचाए शोर, हे बघा चोर मचाए शोर नावाच्या मूव्हीला सेन्सॉर बोर्डाने, हे बघा सेन्सॉर बोर्डाने काय दिली, परवानगी दिली. कारण चोर मचाए शोरमध्ये शेवटी सोर हा शब्द SOR येतो आणि सेन्सॉर बोर्डामध्ये पण शेवटी SOR हा शब्द येतो. ओके,
मग चोर माचाय चोर मूवीला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली असं आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवू. कारण चोर माचाय चोरमध्ये शेवटी स्वर आहे हा शब्द आहे आणि सेन्सॉरमध्ये पण शेवटी स्वर शब्द आहे. मग ज्या ठिकाणी शेवटी SOR हा शब्द आहे, ज्या शब्दात शेवटी SOR हा शब्द आहे त्याचा अर्थ होतो सेन्सर बोर्ड. ओके. आणि जिथे शेवटी SER आहे त्याचा अर्थ होतो धूपदानी. त्यामुळे SER हा सेन्सर वेगळा आणि हा सेन्सर वेगळा. ओके. हा याचा अर्थ होतो सेन्सर बोर्ड डज नॉट अलाउ द फिल्म. हे ऑप्शन हे उदाहरण पालनसुरीमध्ये दिलेलं आहे. आणि यावर आलेले PIQ पहा. यावर आलेले PIQ काय आहेत तर यावर आलेले PIQ आहेत द रिकामी जागा बोर्ड डज नॉट अलाउ फिल्म. बघा मग म्हणजे बोर्डाने मूव्हीला परमिशन दिली नाही. मग इथं कोणता सेन्सर बसेल तर हे सेन्सर बसेल का SERवाला? नाही. कोणत्या मूव्हीला परवानगी दिली किंवा नाही तर आपण डायरेक्ट मूव्हीवरून लक्षात ठेवायचं त्याला. तर ती मूव्ही कोणती होती? चोर मचाए शोर. चोर मचाए शोर ही मूव्ही होती. त्या मूव्हीला सेन्सर बोर्डाने परवानगी अगोदर दिली नव्हती. काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी गोंधळ केला असेल. मग ती त्या मूव्हीमध्ये त्यांनी परत ते त्याच्यातले काही जे सेक्शुअल कंटेंट असेल किंवा इतर काय हरासमेंट वगैरे काय असेल ते कंटेंट कट केला आणि नंतर मग त्या मूव्हीला बोर्डाने परवानगी दिली असं आपण लक्षात ठेवू. तो मूव्ही कोणता होता? चोर मचाए शोर. चोर मचाए शोर. मग हा शोर शब्द कुठं दिसतो इथं ऑप्शनमध्ये आपल्याला तर इथे दिसतो सेन्सॉर. ओके. हे सेन्सॉर सुरुवात सीने झालेली हे लक्षात ठेवा. कारण हा सेंट्रल बोर्ड आहे. इथे परत कन्फ्यूज होऊ नका की एसने सुरुवात झालेली आहे का सीने. तर सेंट्रल बोर्ड येतो. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्झामिनर. सेंट्रल आणि तो आपलं कॅपिटलमध्ये स्थापन असतं दिल्ली कॅपिटलमध्ये. आणि तो सेंट्रल बोर्ड आहे. सेंट्रल केंद्राचा बोर्ड आहे. केंद्राने स्थापन केलेला आहे म्हणून त्याची सुरुवात सीने झालेली आहे असं लक्षात ठेवा. सेंट्रल बोर्ड आणि सीने सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या शेवटी स्पेलिंगमध्ये SOR आहे हे लक्षात ठेवा. हे SAR हे नाही. ओके. त्यानंतर आणखी एक त्यावर आलेला आहे हा राज्यसेवा सोडायला आलता. आणि त्यानंतर शूट द स्टेट न्यूज बिफोर प्रिंट. इथं पण सेन्सरच बसतो. म्हणजे न्यूजपेपर प्रिंट व्हायच्या अगोदर काय केलं जातं ते चेक केलं जातं सेन्सर बोर्डाकडून. ओके. हा आला होता ST 13. तर अशा प्रकारे आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. हे संपूर्ण पेड PDF हवे असेल तर परत एकदा सांगतो 84 21 9 83 84 या नंबर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच MPSC ऑल ट्रिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केलं तर जॉईन करा. त्यावर तुम्हाला आणखी डेमो पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.